तालुक्याचे आमदार माननीय जळगावकर साहेब, स्वागत. ओके. बऱ्याचदा योग आला म्हणजे नदीमध्ये त्या काळामध्ये पाहिलं मी डल्लू करत गेले. खूप म्हणजे मुक्काम या ठिकाणी राहण्याचा सुद्धा लहानपणी योग आला. या पुलाचं उद्घाटन भूमिपूजन झालं 2021 या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय बांधकाम मंत्री डॉक्टर अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून याला मंजुरी मिळाली आणि आज त्याचं भूमिपूजन करून हे आपण काम सुरू केलं. आणि तुमच्या आता तुम्ही भाषणामध्ये बोलताना सुद्धा सांगितलं हा पूल पावसाळ्याच्या आधी या भागातील जनतेसाठी पूर्ण होऊन त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे आणि त्यांच्या सेवेसाठी पूर्ण काम झालं पाहिजे अशी सूचना सुद्धा दिली. आणि निश्चित पावसाळ्याच्या आधी हा पूल पूर्ण करण्यासाठी माझा सतत पाठपुरावा आहे. पोलीस स्टेशन मनाट्याच्या कर्मचारी क्वार्टरचं भूमिपूजन केलं, इथल्या पुलाचं भूमिपूजन केलं. आता निवगा शहरामधला जो शहरातून जाणारा पॅच आहे एक 500-600 मीटर म्हणजे गावामधला मार्केटमधला तो कॉन्क्रिटीकरण करण्याचं सुद्धा नारळ आता मी भूमिपूजन त्या ठिकाणी करणार. त्या माहितीसाठी सांगतो उंचेगाव पशी उंचेगाव खुर्द आणि ते हदगाव जाणार आहे त्यासुद्धा याच्यावर पूल मंजूर केला मागच्या काळामध्ये. त्याचं पूर्ण एस्टिमेट सगळं झालं, त्याचं टेंडर त्या ठिकाणी झालं. त्याही पुलाचं काम लवकरच या ठिकाणी सुरू करण्यात येईल. गाव लोकांची मागणी आहे ही. आदरणीय अशोक चव्हाण साहेब हदगावला आले त्यावेळेस सुद्धा मी त्या ठिकाणी तो मागणी ठेवली होती, पण योगायोगानं तो पूल बजेटमध्ये आला नाही. आणि हिमायतनगरकड दिघी आणि चातारी हा जो पॅच आहे हा ही ज्या नदीची पात्र आहे त्या ठिकाणचा पूल मागच्या शासनामध्ये कारण ज्यांनी केला त्यांचा नामोल्लेख झाला पाहिजे. त्या मागच्या शासनामध्ये दिघी ते चातारी हे पूल मंजूर करण्यासाठी मदत ज्यांची झाली त्याच्यात आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि अशोक चव्हाण साहेबांच्या मदतीने तो पूल मंजूर. धन्यवाद.